रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धावपळ करत असताना पैठण तालुक्यातील मुरमा शिवारात एकाच रात्री तब्बल 8 शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा पंपाच्या सर्व्हिस वायरची चोरी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। या घटनेत सुमारे 23,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झालाय। मुरमा येथील सिद्धार्थ जनार्दन मगरे यांच्या शेतात सौर ऊर्जेचे पॅनल बसवले आहे। बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास ते आणि त्यांचे वडील जनार्दन मगरे शेतातील कामे आटपून घरी गेले असता गुरुवारी सकाळी हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी ते शेतात गेले होते। मोटरचं वायर गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। सौर ऊर्जा यंत्रणेची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी सर्व्हिस वायर चोरून नेल्याचं स्पष्ट झालं। यावेळी त्यांच्या शेतालगत असणाऱ्या जनार्दन मगरे, रेखा विश्वनाथ मगरे, कस्तुरबाई जनार्दन मगरे, संजीवनी विलास काळे, प्रकाश सुदाम मगरे, प्रभाकर नामदेव मगरे, रमेश गोपाळराव ठोके यांच्या शेतामध्ये बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या पंपाचे सर्व्हिस वायर चोरट्यांनी लपास केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोविंद राऊत, ताराचंद घडे हे करतायत। सध्या उन्हाळा सुरू झालाय, त्यामुळे अज्ञात व्यक्ती शेतामध्ये पाणी शोधण्याच्या बहाण्याने येतात। मध्यरात्री चोरी करतात। शेतामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी मौल्यवान वस्तू ठेवू नये। आपल्या परिसरात आपल्या शेतामध्ये अज्ञात व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ त्यांची विचारपूस करावी। कोणीही अनोळखी व्यक्ती दिसून आल्यास त्याची माहिती तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी केलंय। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड। तीनला आमचे कुत्रे भुकत होते। मग ते आमचा साग कापेला ते मग आम्हाला कोकरेचं त्याचं आणि अजून काय बस 3 वाजता आली होती ते। आम्ही पाहिले ना, पण गाडीने पाहिले। आम्ही बॅटरी का चमकले, पण गाडीने पाहिली। त्याच्याकडे बॅटरी का होत्या का? आमच्याकडे बॅटरी होत्या चमकायला। त्यांच्याकडे काय माहिती। कुत्रे भुकत होते का? आपले कुत्रे भुकत होते। साग कापेला होता। तुमचं साक म्हणजे काय असतं ते? म्हणजे जाळीचं का? दाव. कापून घेतलं होतं मग ते कंपाऊंड कापेलं. सारखं. ते कापेलं. काही कडू बिडू काही नेलं का तुमचं? कळडू आता सांगता नाही यायचं, पण काय माहिती नेला असं नेलं मग ते ओल्ड लेवर मग कळतात, तसं नाही कळत ना। ते मोजीत नाहीत काय बोकडी? मोजीत नाही, पण आमच्या ध्यानात असतेच ना। अच्छा।